श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. या अभंगात श्री तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे निराधारांना आधार देणारा, आंधळ्या पांगळ्यांना सांभाळणारा, गरिबांबद्दल अत्यंत कळवळा असून गोरगरिबांना सर्व प्रकारे मदत करणारा, आपल्या घरी सेवेस असणाऱ्या दासदासींवरही पुत्रवत प्रेम करणारा मनुष्य हा मनुष्य वेशातील भगवंत असतो. आमचे महाराज असेच साक्षात भगवत स्वरूप होते. अहो, आंधळे पांगळे, गोर गरीब, अनाथ, परित्यक्त, आधारहीन अशा किती लोकांचा श्री महाराजांनी पुत्रवत सांभाळ केला. पुत्राचे कोड पुरवावे तितक्याच प्रेमाने या सर्वांना सांभाळलं. त्यांच्यावर तशीच माया केली. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पदात आपण म्हणतो ना, तो मायामोह पाळी काय करतील लेकुरवाळी. अशीच माया ते सर्वांवर करीत होते. खरोखर आईवडील, भाऊ बहीणसुद्धा सांभाळणार नाहीत इतक्या प्रेमाने ते अशा लोकांचा सांभाळ करीत. अहो, खरं म्हणजे या सर्वांना ते आपल्या स्वतःहून भिन्न समजतच नव्हते. आत्मवत सर्व भूतेषु असाच त्यांचा व्यवहार या सर्वांशी होता. त्यांच्याकडे आश्रयास आलेल्यांची किती नावे सांगावीत. अहो, निळकंठराव म्हणून त्यांच्या मावस बहिणीचा मुलगा म्हणजे महाराजांचे मावस भाचे पटवारी पण करीत होते. परंतु दैवयोगाने डोळे येण्याचे निमित्त होऊन त्यांना अंधत्व आलं. यांचे डोळे आलेले आणि त्याच दरम्यान तहसीलदार यांच्या गावात कागदपत्रे व नोंदणी पुस्तकांची तपासणी करण्यासाठी येणार म्हणून यांनी सतत 2 दिवस जागून सर्व कागदपत्रे व नोंदणी पुस्तकातील नोंदणी अद्ययावत केल्या. तहसीलदार सर्व नोंदणी तपासून अतिउत्तम असा शेरा देऊन निघून गेला आणि हे 2 दिवसाचे जागरण म्हणून झोपले तो पुन्हा यांचे डोळे उघडलेच नाहीत. सर्व ठिकाणी म्हणजे मुंबईपर्यंत दाखवूनही उपयोग झाला नाही. कायमचं अंधत्व आलं. पटवारी पण गेलं, नोकरी गेली. मुले बाळे लहान तेव्हा श्री महाराज त्यांना आपल्या सर्व कुटुंबासह मंदिरात घेऊन आले व मोठ्या प्रेमाने त्यांचा सांभाळ केला. मुलाबाळांचे शिक्षण केले, लग्ने केली, काहीही कमी पडू दिले नाही. ते मंदिरात असताना भोपाळ्या काकड्यापासून शेजारतीपर्यंत सर्व उपासनेला हजर राहून संपूर्ण उपासना पाठ म्हणीत असत. उपासनेच्या वेळी आरती भजनात मोठी झांज अत्यंत सुरेख वाजवीत. तालसुरांचं त्यांना चांगलं ज्ञान होतं. कैलास लहान असताना त्याला झांज वाजविण्याचं त्यांनीच शिकवलं होतं. श्री महाराजांनी त्यांच्याकडून त्रयोदशाक्षरी राममंत्राचा 13 कोटी जपाचा संकल्प सोडून घेतला होता. तेव्हापासून ते रात्रंदिवस अखंड जप करताना दिसत. अखंड जपाने त्यांना रामदर्शनाचा सारखा ध्यास लागला होता. श्री महाराजांनी त्यांना मानसपूजा रोज नियमितपणे करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे ते दररोज ठराविक वेळेला मानसपूजा करीत असत. 1970मध्ये श्री महाराजांनी रामेश्वर यात्रा काढली. तेव्हा श्री महाराजांबरोबर रामेश्वर यात्रेला जाण्याची त्यांची फार प्रबळ इच्छा होती. परंतु अंधत्वपणामुळे त्याची पूर्तता कशी व्हावी. परंतु श्री महाराजांची कृपा काय सांगावी. श्री सद्गुरूंची कृपा ज्याच्यावर होते त्याचे सकल मनोरथ विनासायास पूर्ण होतात असा अनुभव त्यांना आला. त्यांच्या रामेश्वराच्या दर्शनाची क्षुधा महाराजांनी शमविली. श्री महाराज रामेश्वरला जेव्हा पोहोचले त्याच दिवशी साखरखेर्ड्याला प्रगट होऊन निळकंठराव एकांतात असताना त्यांचा हात धरून म्हणाले, तुला रामेश्वराचं दर्शन घ्यायचे आहे ना. हे पहा, ही श्री रामेश्वराची पिंड असं म्हणून त्यांचा हात पिंडीवर ठेवला आणि म्हणाले, आता रामेश्वराच्या या पिंडीवर अभिषेक कर, मी रुद्र म्हणतो. प्रत्यक्ष साकार झालेली ती पिंड, तो रामेश्वर व प्रत्यक्ष श्री महाराजांनी घट्ट धरलेला त्यांचा हात यांनी त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सर्वांग कंप पाहू लागले. अष्टसात्विक भाव दाटून प्रेमाने त्यांचा कंठ भरून आला आणि श्री महाराज रुद्र म्हणत असताना यांनी पिंडीवर नेत्राश्रूंचा अभिषेक केला. श्री महाराजांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला. महाराज अंतर्धान पावले. अहो, आपले महाराज म्हणजे प्रत्यक्ष श्रीराम, प्रत्यक्ष महादेव, परमेश्वर, परब्रह्म, परमात्माच ते. त्यांनी मस्तकावर कृपाहस्त ठेवल्यावर काय एक होणार नाही बरं.
निळकंठरावांची मानसपूजा आज फळाला आली होती. आज श्री गुरुमाऊली त्यांच्यावर प्रसन्न झाली होती. या निळकंठाला तो चंद्रमौळी निळकंठ त्यांनी प्रत्यक्ष भेटविला. त्यांचे अंतःचक्षु जागृत झाले. डोळे गेल्याचं दुःख तर नाहीच, परंतु डोळे गेल्यामुळेच हा योग प्राप्त झाल्याचं परमसमाधान त्यांच्या मुखावर झळकू लागलं. श्री महाराजांच्या परमकृपेने त्यांचा जन्म धन्य झाला. पुढे मुलाला नोकरी लागल्यावर ते मुलाकडे राहावयास गेले. तेथे घरीही काकड्यापासून शेजारतीपर्यंतची सर्व उपासना ते रोज मानसिक करीत असत. पुढे सन 1972च्या आषाढ शुद्ध पक्षात श्री रामनामात त्यांनी देह ठेवला. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघ चालक श्री गोळवलकर गुरुजी यांची भेट आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.